पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, महाराष्ट्र स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही सांगू शकतो की महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक प्रसंगामध्ये हे चॅनल सर्वांच्या संकटामध्ये धावून येतं आणि अशाच पद्धतीने आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्यासोबत आहेत सचिन शंकर कांबळे। महत्वाचा विषय, नालासोपारा वसई विरारमध्ये प्रत्येक जण हा मी स्वतः बिल्डर असल्याचा भासून येणाऱ्या नागरिकांना फसवणूक करत आहे आणि असाच फसवणुकीचा एक मुद्दा आपल्या समोर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही घेऊन येतोय। ते म्हणजे सचिन कांबळे यांच्या माध्यमातून असे एक बिल्डर आहेत अमित चाळके यांच्या माध्यमातून असं केलं की मी बिल्डर बसवलेला आहे, बिल्डरच्या माध्यमातून मी तुम्हाला रूम देतो, अशी काही फसवणूक झालेली आहे। आपण खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने फसवणूक झालेली आणि कशा पद्धतीने त्यांचा व्यवहार झालेला आहे तो आपण जाणून घेऊया। कांबळे साहेब, प्रथमतः आपलं महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। खऱ्या अर्थानं आता तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की काय स्थिती होती, कशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून तुम्ही चाळकेंच्या माध्यमात आलात? माझ्या मित्राचे भाऊजी होते, त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि मग त्यांच्या मार्फत आम्ही त्यांच्याकडे गेलो। त्यांनी आम्हाला रूम वगैरे दाखवली आणि मग आम्ही त्यांच्याकडे चेक व्यवहार केलेला। म्हणजे विरारला तुम्ही विरारला? हो, विरारला आल्यानंतर आम्ही चेक व्यवहार केलेला आहे त्यांच्याकडे, पण त्या माणसाने अद्याप आम्हाला रूम ही दिली नाही आणि पैसेही मागतोय। कोणत्या परिसरामध्ये दाखवली असं काय? विरार ईस्टला आहे ते, तलावाच्या बाजूला वालजी अपार्टमेंट म्हणून, तिथे त्याने आम्हाला रूम दाखवली आणि मग तो आता आम्हाला रूमही देत नाही आणि पैसे मागतोय तेही। कधीचा व्यवहार आहे हा विषय? हा 2022 आहे। 2022 साली तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात आणि केलं। साधारणतः किती टप्प्यामध्ये किती रक्कम दिली तुम्ही? 2 टप्प्यामध्ये पहिला 2 लाखाचा चेक दिलेला आणि नंतर मग 4 लाखाचा दिलेला। 4 लाखाचा चेक दिल्यानंतर त्याच्या माध्यमातून काय तुम्हाला अग्रीमेंट वगैरे बनवली गेली? हो, अग्रीमेंट वगैरे बनवून दिली, पण तो अजून रूम ताब्यात देत नाही आणि पैसे पण देत नाही। आता तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? कॉन्टॅक्ट मध्ये आम्हाला सगळ्यांना ब्लॉक केलंय त्यानं, पण तो मेसेज वरती कधी कधी बोलत असतो। बरोबर, तर आता तुम्ही वारंवार त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून रितसर जर लागतं, म्हणजे ज्या पद्धतीने पोलीस कंप्लेंट म्हणा किंवा काय लागते त्या संदर्भात तुम्ही केले का काही कंप्लेंट? हो, विरार पोलीस स्टेशनला पण आम्ही कंप्लेंट केलेली आहे, पण त्या पोलिसाला पण त्याने ब्लॉक करून ठेवलंय, पण अद्याप अजून त्यांचं काही हे आलेलं नाही। बरोबर आहे। तर आता आपण जाणून घेतलं की खऱ्या अर्थानं यांना मी बिल्डर असल्याचं भासून इमारत सुद्धा दाखवतात, इमारतीला रूम सुद्धा दाखवतात। असे खास करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, असे काही ग्राहक आहेत त्यांना नालासोपारा वसई विरार मधले असे काही एजंट आहेत, त्यांना खास करून असं दाखवतात की आम्ही इथले बिल्डर आहोत आणि आज त्यांना रूम दाखवून सुद्धा रूम मिळणार, अशी गंभीर परिस्थिती नालासोपारा वसई विरार मध्ये असताना पोलीस कंप्लेंट सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली असताना यांना न्याय कुठेतरी मिळत नाही आणि त्या न्यायासाठी आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या वतीनं आपण प्रयत्न करतोय की जेणेकरून असे काही नागरिक आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा अधिकार मिळण्यासाठी किंवा त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी आपण जेवढं त्यांना सहकार्य करायचं आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्रभर ही परिस्थिती निर्माण असताना नालासोपारा परिसरामध्ये खास करून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर कांबळे साहेब, आम्ही नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू की जेणेकरून आपल्याला हे काहीतरी सहकार्य करता येईल। धन्यवाद।